नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनं राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून झालेली फसवणूक, मालमत्तेवर तगादा तसेच ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामुळे गोविंद यांनी थेट स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली असून तिच्याकडून चौकशी सुरू आहे. आता गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलं याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख एका कला केंद्रात झाली होती. काही काळातच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमात गुंतलेल्या गोविंदनं पूजासाठी महागडे दागिने, मोबाईल, मोटारसायकल, प्लॉट, शेती आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू तिला भेट दिल्या. याशिवाय गेवरा येथे एक भव्य बंगलाही उभारला आणि हाच बंगला पूजाला भावला आणि याच बंगल्यामुळे दोघांच्या प्रेमात वितुष्ट आलं. कारण पूजा हा बंगला स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी सरपंचावर दबाव आणत होती, तर गोविंदने तिला समजावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. तुझ्यासाठी दुसरा बंगला उभारतो असं सांगितलं, मात्र पूजा त्यावर ठाम नव्हती. उलट तिने गोविंदला बंगला माझ्या नावावर केला नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करल अशी धमकी दिली आणि यातूनच तिनं गोविंद यांच्याशी आपला संपर्क कायमचा तोडला. पूजाच्या याच वागणुकीमुळे गोविंद मोठ्या तणावात होते. घटनेच्या दिवशी ते तिला भेटण्यासाठी कला केंद्रात गेले, मात्र तिथे ती नव्हती. त्यानंतर तिच्या मैत्रिणीकडून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न गोविंद यांनी केला, पण यामध्ये त्यांना काहीच यश मिळालं नाही. अखेरीस गोविंद थेट पूजाच्या घरी गेले आणि तिच्या आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पूजाला काहीतरी समजवा, ती माझ्याशी बोलत नाही अशी त्यांनी तिच्या आईकडे विनंती केली, पण तिच्या आईकडूनही कोणतीच मदत गोविंद यांना मिळाली नाही. या सर्व अपमान व तणावामुळे खचलेल्या गोविंद यांनी पूजाच्या घराबाहेरच गाडीत बसून स्वतःला गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली. या सर्व प्रकरणानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजा गायकवाडला वैराग पोलिसांनी अटक केली आहे. ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयानं तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच पोलीस कोठडीमध्ये पूजाची चौकशी सुरू असून पूजा नवनवीन खुलासे पोलीस चौकशीमध्ये करत आहे. तर दुसरीकडे पूजाला स्वतःचं कला केंद्र टाकायचं होतं. त्यासाठी सरपंच गोविंद बर्गे यांनी तिला 8 लाख रुपये दिले होते. हे 8 लाख रुपये नेमके कोणाच्या मदतीनं तिने घेतले, या 8 लाख रुपयाचं पुढे काय झालं असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पोलीस तपासात उघड होतील. तर दुसरीकडे पोलिसांच्या ताब्यात असलेली पूजा गायकवाड आता नवनवीन खुलासे करत आहे. त्यामुळे गोविंद बर्गे यांनी स्वतःला गोळी मारून का घेतली किंवा त्यांचा घातपात झाला हे देखील या चौकशीतून उघड होणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.